जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपल्या जीवनामध्ये चढ उतार, यश अपयश, अडचणीचा काळ, चांगला काळ, ह्या सगळ्या गोष्टी अपडाऊन्स जे आहेत ते चालूच असतात. परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये जर का आपण स्थिर राहत असू तर ते फक्त आपल्या विचारांमुळे आणि कोणत्या विचारांमुळे, आपल्या सकारात्मक विचारांमुळे आपण या सगळ्या गोष्टीमध्ये स्थिर असतो. आणि आपल्या मनामध्ये सकारात्मक विचार कधी यायला सुरुवात होते जेव्हा श्री गजानन महाराजांची कृपा आपल्यावरती असते. त्यावेळी आपल्या मनामध्ये सकारात्मक विचार येतात, पॉझिटिव्ह विचार आपल्या मनामध्ये यायला सुरुवात होतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्यांबद्दलचीच माहिती घेणार आहोत की आपण जर का सकारात्मक राहिलं तर श्री गजानन महाराजांची कृपा आपल्यावरती कशी होते, महाराजांचे अनुभूती कशा प्रकारे येते, आणि या सगळ्यांबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर आपण जेव्हाही आपल्या जीवनामध्ये काही विपरीत परिस्थिती येते किंवा आपल्याला आता आपले जीवनच असं असते की सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत नाही. आपण विचार एक करतो. आपण जेव्हा कुठलीही डिसिजन घेत असतो, म्हणजे एकदम साध्यातलं साधं जरी डिसिजन आपण घेत असलो त्यावेळी आपल्यासमोर दोन मार्ग असतात, एक तर हो किंवा नाही. परंतु जर का आपलं मन हो असेल आणि जर का समोर परिस्थिती नाही अशी उत्पन्न झाली तर मनामध्ये अनेक संशयाला जागा येते. आपण वेगवेगळ्या पद्धतीने विचार करायला लागतो. आपल्याला सुचत नाही काय करावं, असं नेहमी करता आपल्याला होते की माझ्यासोबतच असं का होते, असे सगळे विचार आपल्या मनामध्ये यायला लागतात. परंतु यामध्ये जर का म्हणजे ही एक छोट्यातली छोटी किंवा मोठ्यातली मोठी जरी परिस्थिती असली, यामध्ये जर का महाराजांची कृपा आपल्यावरती झालेली असेल तर मग आपलं मन शांत होते, स्थिर होते. ही सगळ्यात मोठी महाराजांच्या नामस्मरणाची ताकद आहे किंवा महाराजांच्या कृपेची ताकद आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण विचलित होत नाही, मग ती कुठलीही परिस्थिती असो. आणि खरा श्री गजानन महाराजांचा भक्त असाच आहे की महाराजांवरती कधीही संशय घेणार नाही किंवा विचलित होणार नाही. कुठल्याही विपरीत परिस्थितीमध्ये तो महाराजांवरती सदा सर्वदैव विश्वास ठेवेल की महाराजांनी जे माझ्यासाठी केलं आहे ते योग्यच केलं आहे. आणि हीच खरी श्री गजानन महाराजांची कृपा असते की आपलं मन शांत असते, आपलं मनामध्ये सकारात्मक विचार असतात, आपल्या मनामध्ये पॉझिटिव्ह विचार असतात आणि सदा सर्वदा आपण श्री गजानन महाराजांचं नामस्मरण करत असतो. म्हणजे महाराजांनी जसं ठेवलं त्या परिस्थितीमध्ये आपण राहतो. म्हणजे असं नाही की आपण आपले हातपाय मारायचे नाही किंवा आपले कर्म आपण करायचे नाही. आपले कर्म तर आपल्याला करावंच लागणार आहेत. म्हणजे आपण मानवी देहामध्ये आहोत तर आपल्याला आपले जे काही कर्म आहेत ते सगळे कर्म आपल्याला करावंच लागणार आहे. त्या कर्माच्या फळाची आशा न करता महाराजांवरती संपूर्ण विश्वास ठेवून जर का आपण राहिलो तर नक्कीच आपले जे काही मनातले जे विचार आहेत ते पॉझिटिव्ह यायला लागतात. निगेटिव्हिटीला तिथे थारा राहत नाही. सगळ्यात जास्त नामस्मरणाचा प्रभाव हाच आहे. नामस्मरणाची हीच ताकद आहे की आपल्या मनातले जे काही वाईट विचार आहेत, जे काही निगेटिव्ह विचार आहेत ते दूर होतात आणि प्रत्येक गोष्टीकडे आपण पॉझिटिव्ह नजरेनेच बघतो. मग ती कुठलीही परिस्थिती असो, आपल्याला त्यामध्ये काहीतरी पॉझिटिव्ह बघण्याची सवय लागते. कोणी व्यक्ती असो किंवा कुठली परिस्थिती असो किंवा कुठली काही घटना घडली असो, अनेक जण तुम्ही बघा की खूप जास्त निगेटिव्ह बोलत असतात किंवा त्यांच्याजवळ जर का आपण बसलो, त्यांच्यासोबत चर्चा केली तर आपलं डोकं देखील असं गुंग व्हायला लागते. आपल्यालाही वाटते अरे यार काय दिवस वाया गेला किंवा वेळ फुकट वाया गेला. तर ही त्या व्यक्तीची निगेटिव्हिटी असते. परंतु वैष्णव जो असतो, जो खरा भक्त असतो, त्याच्याजवळ जर का आपण बसलं तो भलेही 2-3 शब्दच बोलेल, कारण की जो व्यक्ती भक्ती करतो त्याला जास्त बडबड करायला आवडत नाही, बाष्कळ बडबड करायला त्याला आवडत नाही. तो शांत राहतो, स्थिर राहतो. ते यासाठीच की महाराजांची कृपा झालेली असते, महाराजांचा कृपा आशीर्वाद मिळालेला असतो. नामस्मरणाची ती ताकद असते, नामस्मरणाचा तो प्रभाव असतो की आपण शांत राहतो, आपल्या वाणीवरती आपला कंट्रोल यायला सुरुवात होते. आपल्याला काय बोलायचं आहे, म्हणजे जणांचं असं असते की अगोदर बोलतात त्यानंतर विचार करतात. त्यांना कधीही विचार करावा की आपण जे काही बोलत आहोत त्यामुळे समोरच्या व्यक्तीवरती काय इम्पॅक्ट होणार आहे किंवा परिस्थिती वेगळी कशी क्रिएट होणार आहे. जर आपण हे बोललो तर कोणकोणत्या गोष्टीचा सामना करावा लागणार आहे. माणसाने कधीही बोलण्याच्या पहिले 1 मिनिटभर विचार करावा की आपण हे बोलावं की नाही बोलावं, किंवा वेगळ्या पद्धतीने देखील आपण ते बोलू शकतो. त्यामुळे पुढचे जे काही वाद आहेत ते होणार नाहीत. तर आपण जेव्हा नामस्मरण करतो, नामस्मरणाचा प्रभाव असा होतो की आपल्यातले जे काही सकारात्मक जे गुण आहेत ते वाढायला लागतात आणि जे काही वाईट दोष आहेत ते दूर व्हायला लागतात. आपल्यातले दोष सगळे काही नाश करण्याची शक्ती नामस्मरणामध्ये आहे. आपलं प्रारब्ध नष्ट करण्याची शक्ती नामस्मरणामध्ये आहे. आणि महाराजांची कृपा जर का आपल्यावरती असेल तर हे सगळे काही दोष आहेत हे दूर होतात आणि आपल्या मनामध्ये एक सकारात्मक विचार यायला सुरुवात होतात. आपण प्रत्येक गोष्टीकडे पॉझिटिव्हिटीने बघतो, मनामध्ये कृतज्ञता येते. आपण महाराजांच्या बद्दल सदा सर्वदा कृतज्ञता राहतो. म्हणजे हे काही तुम्ही दिलं आहे महाराज, हे माझ्यासाठी योग्य आहे. म्हणजे मी तर याचा अधिकारीच नाही तरी सुद्धा तुम्ही मला दिलं आहे आणि तुम्ही जे दिलं आहे ते त्या योग्यतेचा मी पात्र देखील नाही तरी सुद्धा तुम्ही मला ते दिलेलं आहे. एवढी पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये येते. पण महाराजांबद्दल सदा सर्वदा कृतज्ञता व्यक्त करतो. श्री गजानन महाराजांचे
महाराजांचे अनुभव घ्यायचे असतील, अनुभूती घ्यायची असेल तर त्यांनी सदा सर्वदा हाच विचार करावा की आपल्याला पॉझिटिव्ह राहायचं आहे. आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये संशय उत्पन्न आपल्या मनामध्ये झाला नाही पाहिजे किंवा निगेटिव्ह विचार आपल्या मनामध्ये यायला नको की माझ्यासोबतच असं का होते. एकही प्रश्न भगवंताला विचारायचा नाही. आपण शांत जी काही परिस्थिती जीवनामध्ये सध्याच्या काळामध्ये चालू असेल, म्हणजे आता प्रत्येकाची लाईफ वेगळी आहे, प्रत्येकाचे प्रॉब्लेम वेगळे आहेत, प्रत्येकाची परिस्थिती वेगळी आहे. तुमच्या जीवनामध्ये जी काही परिस्थिती सध्या चालू असेल ती आपण हसत हसत सहन करावी आणि समोर जावं. समोर गेल्याच्या नंतर हे लक्षात येते की आपण जे काही ती परिस्थिती होती ती सहन केली, ते आपले प्रारब्धाचे भोग होते, आपण ते सहन केले. आणि त्यामध्ये देखील जर का तुम्ही नामस्मरणाची कास धरली तर तुम्ही जी काही परिस्थिती तुमच्यासोबत सध्या आहे तिचा भार तुम्हाला वाटणार नाही किंवा तिचा त्रास तुम्हाला होणार नाही. एवढी शक्ती नामस्मरणामध्ये आहे, एवढा प्रभाव नामस्मरण दाखवते. आपलं मन अंतर्बाह्य स्वच्छ करते. म्हणजे बाहेरची ही जी काही भौतिक परिस्थिती आहे ही तर बदलतेच, परंतु आपण आपल्या अंतर्मनातून बदलतो. आपला बघण्याचा दृष्टिकोन जगाकडे बदलतो. त्यामुळे सदा सर्वदा महाराजांचं नामस्मरण करा. नामस्मरण करता करता तुम्हाला हळूहळू लक्षात येईल की आपल्या अवतीभोवतीची सगळी परिस्थिती चेंज होत आहेत. म्हणजे जे काही व्यक्तीसोबत काही वादविवाद असतील घरामध्ये समजा किंवा बाहेर, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला हळूहळू बदलायला दिसतील की हळूहळू त्या सगळ्या गोष्टींमध्ये चेंजेस व्हायला लागतील. आपला दृष्टिकोन देखील बदलायला लागतो. आपला विश्वास श्री गजानन महाराजांवरती वाढायला लागतो. ते असंख्य लोकांना असे अनुभव आहेत की ज्यामुळे त्यांची लाईफ बदललेली आहे, ट्रिमेंडसपणे चेंज झालेली आहे. महाराजांची भक्ती करून, महाराजांची सेवा करून. श्री गजानन विजय ग्रंथ असा आहे की तो जर का आपण वाचला, मी मागच्या वेळेस तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर केला होता, तो रिक्वेस्टेडच व्हिडिओ होता की ताई तुम्ही प्लीज यावरती व्हिडिओ बनवा. कुठला अध्याय महाराजांचा जर वाचला तर मग कुठल्या आपल्याला फळाची प्राप्ती होते. म्हणजे ज्यांच्या जीवनामध्ये जे काही प्रॉब्लेम आहेत त्यांनी त्या वेगवेगळ्या प्रॉब्लेमसाठी तो अध्याय वाचायचा असतो. आणि तो अध्याय वाचल्याच्या नंतर मी तुमच्यासोबत एक उद्याच्या व्हिडिओमध्ये वगैरे अनुभव देखील शेअर करेल की तो अध्याय जर का वाचला, ज्यांना जो काही प्रॉब्लेम आहे तो, तर मग त्यामुळे कुणाला संतान प्राप्ती होत नसेल, कुणाला म्हणजे नोकरीमध्ये यश मिळत नसेल तर पर्टिक्युलर कुठला अध्याय वाचावा आणि त्याचे अनुभव कसे येतात. महाराजांचा एकही भक्त असा नाही की जो महाराजांची भक्ती करतो आणि त्या भक्ताला अनुभव आला नाही. महाराज हे कलिकालामधले संत आहेत, म्हणजे या कलियुगामधले संत आहेत. भगवंत खूप दूर आहे. भगवंत हे सतयुगामध्ये झाले, त्रेतायुगामध्ये झाले, द्वापर युगामध्ये झाले, परंतु महाराज हे कलिकालातले आधुनिक संत आहेत. आणि महाराजांच्या अवतार कार्यासाठी ज्या ज्या लीला महत्त्वाच्या होत्या त्या लीला महाराजांनी केल्या आहेत. आणि आपलं खरंच अहोभाग्य आहे की म्हणजे आपण त्यावेळी नव्हतो, म्हणजे श्री गजानन महाराज ज्या काळामध्ये होते तेव्हा खरंच आपण असायला हवं होतं, परंतु आपण तेव्हा जरी नसलो तरी सुद्धा महाराज आपल्याला भेटलेले आहेत. महाराजांचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त झालेला आहे. त्यामुळे महाराजांची भक्ती जास्तीत जास्त करा. महाराजांचा एकही भक्त असा नसेल की अतिशय मनोभावे ज्या भक्ताने महाराजांची सेवा केली, भक्ती केली, एकनिष्ठ महाराजांची भक्ती केली, त्या भक्ताला अनुभव आला नाही. प्रत्येक भक्ताला महाराजांचा अनुभव आला आहे. महाराज मुळातच भक्तवत्सल आहेत. महाराज भक्त पराधीन आहेत. भक्तांच्या ज्या ज्या इच्छा आहेत ते महाराज पुरवतात. त्यामुळे आपण श्री गजानन महाराजांच्या चरणाची कास धरायला हवी. आपण महाराजांच्या नामस्मरणाची कास धरायला हवी. आपलं जीवन आपल्याला सुखाने, शांततेने जगायचं असेल, म्हणजे शांतता महत्त्वाची आहे. सुख तर आपल्याला मिळतच राहते. ज्या व्यक्तीच्या मनामध्ये समाधान आहे, शांतता आहे, त्याच्या भोवती सगळं सुखच सुख आहे. सुख कशामध्ये असते? सुख आपलं सगळं काही मानण्यावरतीच असते. आपण जर का विचार केला मला हे हवं आहे, ते हवं आहे, परंतु समजा ती गोष्ट आपल्याला मिळाली नाही आणि त्यानंतर आपण विचार केला की खरंच मला त्या गोष्टीची गरज आहे का? म्हणजे आपल्याजवळ अशा कितीतरी असंख्य गोष्टी अशा असतात, म्हणजे तुम्ही असो किंवा मी असो, आपण त्या घेत असतो आणि खरंच आपल्या त्या गोष्टीची कधी गरजच नसते. म्हणजे मोठ्यातली मोठी गोष्ट असो किंवा छोट्यातली छोटी गोष्ट असो, परंतु आपण कुठल्याही गोष्टीचा म्हणजे आपल्या मनामध्ये जर का विचार आला की मला ही हवी आहे, तर त्यावरती आपण 5 मिनिटं विचार करून बघायला हवा की खरंच मला या गोष्टीची गरज आहे का? खरंच माझ्यासाठी ती गोष्ट योग्य आहे का? जेव्हा तुमचं अंतर्मन सांगेल की नाही, तो मग विषयच राहत नाही. मग आपल्याला सुखच सुख आहे. कारण की सुख हे सगळं आपल्या मानण्यावरती असते. ज्या व्यक्तीच्या मनामध्ये शांतता आहे, समाधान आहे, त्या व्यक्तीकडे सुख आहे. आणि ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये श्री गजानन महाराजांची कृपा आहे, तो व्यक्ती हा परमसुखी आहे. त्या व्यक्तीसारखं सुखी या जगामध्ये मग दुसरं कुणीच नाही. त्यामुळे श्री गजानन महाराजांच्या नामस्मरणाची कास धरा. महाराजांचा श्री गजानन विजय ग्रंथाचा आधार घ्या. महाराजांचा जेव्हा आपण जास्तीत जास्त नामस्मरण करू, नामस्मरण हे आपलं प्रभाव दाखवणारच आहे. आपल्या मनातले जे काही निगेटिव्ह विचार आहेत ते जाऊन पॉझिटिव्ह विचार येणारच आहेत. आपल्या मनामध्ये जर का सकारात्मक विचार यायला लागले तर महाराजांची कृपा लवकरात लवकर होईल. कारण की आपण जेवढं सकारात्मक राहतो, म्हणजे जेव्हा आपल्या मनामध्ये निगेटिव्ह विचार येतात मग त्यावेळी आपल्याला भक्ती, सेवा, नामस्मरण करण्याची इच्छा होत नाही. परंतु आपण जर का पॉझिटिव्ह राहिलं तर आपलं
जास्तीत जास्त प्रेम महाराजांवरती होईल आणि जो महाराजांची एकनिष्ठ भक्ती करतो, महाराजांच्या चरणाची सेवा करतो, त्या भक्तांवरती महाराज लवकरात लवकर कृपा करतात आणि त्यांचे अनुभूती नक्कीच महाराज देतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.